15,000 जर एक लाईट बिल द्यायला लागले तर घरात खायचं शिजवायचं काय मग गळपास लावून घ्यायची तयारी करायला पाहिजे. स्मार्ट मीटर बसवताना त्यांनी आम्हाला काही कल्पना दिली नाही. मीटरच्या बिलापेक्षा आत्ताची डबल बिल आल्यात आम्हाला. आता लगेच 13 दिवसानं माझं बिल आले 6,200 रुपये. आता डिजिटल बसवलं ते मीटर आले 3,000 च्या त्या घरातल्या व्यक्तींना कुणालाही त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे की त्यांनी बिगर कल्पना देण्यात येतात आपलं मागून येतात काढतात आणि जातात. माझं बिल 14,800 रुपये बिल आले. मलिदा खायचं काम चाललं. जुनं मीटर तिथंच टाकले. आता तुम्ही शहानिशा करूपर्यंत आता 2 दिवसात आमच्या घरातलं लाईट बंद पडणार आहे. पगार सगळा तिथंच भरायला पाहिजे. एप्रिलचं बिल आलेलं नाही, मेचं बिल आलेलं नाही, माझी लाईट कट झाल्या. आता हे बिल किती आहे मार्च महिन्याचं मी भरले बघा. मान खायचं का यांची बिल भरत बसायचं. कोल्हापूर शहरातील नागाळ पार्क इथल्या महावितरणच्या कार्यालयामध्ये आज अनेक नागरिकांनी गर्दी केली होती आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं आहे. नेमकं त्यांचं काय कारण आहे? काही ग्राहकांनी तक्रार केली आहे की जे स्मार्ट मीटर आमच्या घरामध्ये बसवलेले आहेत ते कोणतीही पूर्वकल्पना न देता घरात कोणी नसताना ते मीटर बसवलेले आहेत. तर काही ग्राहकांचं असं म्हणणं आहे की पूर्वी जे मीटर होतं आणि नंतर जे मीटर स्मार्ट मीटर बसवलेलं आहे ते स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे त्यांनी तक्रारी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आता या ठिकाणी काही नागरिक जे आहेत ते आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. खरं तर घिसाड गल्ली आणि त्या परिसरातील काही नागरिक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्या नेमक्या मागण्या काय, त्यांचा आरोप काय आपण जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल? तुम्ही आज या महावितरणच्या कार्यालयामध्ये आलेला होता, काय तुमच्या मागणी आहे? आमची मागणी काय आहे, जे त्यांनी स्मार्ट मीटर बसवले, स्मार्ट मीटर बसवताना त्यांनी आम्हाला काही कल्पना दिली नाही. आता त्यांनी राजपत्र आम्हाला दाखवल्यात. राजपत्र काय की आम्हाला आदेशवर नाही. बरं ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. खरं ही जी बिलं आल्यात, ही बिलं आम्ही मागची बिलं आणि आत्ताची बिलं घेऊन आलोय. काय मागच्या बिलापेक्षा जुन्या मीटरच्या बिलापेक्षा आत्ताची डबल बिलं आल्यात आम्हाला. तेच विचारण्यासाठी आम्ही इथं आलोय. तर आम्हाला इथं उडवाडुळीची भाषा सगळी चालू आहे. हे असं हाय, तसं हाय, राजपत्र हाय, हे हाय. जे मीटर बसवलेलं गेलेलं होतं ते मीटर बसवण्याआधी तुम्हाला पूर्वकल्पना किंवा नोटीस वगैरे दिली होती का? काही त्यांनी दिलेली नव्हती. बेकायदेशीर त्यांनी येऊन बसून गेलेली होती सगळी. आम्हाला काही कल्पना नाही, काही माहिती त्यांनी दिलेली नव्हती. आता आमचं बिल मागील महिन्यात आम्ही 13 तारीखला बिल भरलं 8,730 रुपये. आता लगेच 13 दिवसानं माझं बिल आले 6,200 रुपये. काय करायचं या गोष्टीसाठी? त्यांनी या विचारताना काय बिल तुम्ही सांगताय की 13 दिवसाचंच बिल आलंय, पूर्ण महिन्याचं बिल आलंय असं दिसतंय. नाही दिले. 13 दिवसाचंच बिल आले. 13 दिवसाच्या मागल मी 13 तारखेला बिल भरलेलं आहे, सगळं क्लिअर झालेलं आहे. त्याशिवाय लाईट आलेलं आहे काय ऑनलाईन? नाही आलेलं. आता डायरेक्ट त्यांनी या महिन्याचं बिल मला 13 तारीख म्हणजे 13 दिवसाच्या आतच दिलेलं आहे. आता ते विचारताना त्यांनी म्हणायला लागलेत की आमचा काय संबंध आहे, आम्ही चौकशी करतो हे करतो असंच करायला लागले अधिकारी. तुम्ही असं म्हणत होतात की स्मार्ट मीटर बसवलेलं आहे, डिजिटल केलेलं आहे, मात्र या डिजिटलवर कितपत तुमचा विश्वास आहे असं वाटतं? डिजिटलवर तर विश्वास नाही. जे पहिला जे मीटर बसवलेलं काय ते माझं बिल येतं 8 ते 900च्या दरम्यान. आता डिजिटल बसवलं ते मीटर झाले 3,000च्या आसपास. काय 3,000च्या आसपास एवढं वापर तर झाला पाहिजे. ते मीटर आम्हाला पूर्णपणे कल्पना नाही. आम्ही घरी बंद असताना मीटर बदलून गेला साहेब. तुम्ही काय आरोप करता इथं? काय गौडबंगाल वाटतं? फक्त इतकाच आरोप आहे त्यांच्यावर की घरात कोणी नसताना जे काही डिजिटल मीटर आहे त्यांच्या भारत सरकार केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे. त्या परवानगीच्या हिशोबानं त्यांचं कर्तव्य एवढं आहे मीटर बदलणाऱ्या व्यक्तीचं घरातून एमएससीबीच्या की त्या घरातल्या व्यक्तींना कुणालाही त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे की त्यांनी बिगर कल्पना देतात येतात आपलं मारतूर घेतात काढतात आणि जातात आणि नंतर 1000चं बिल तिथं 3,000 रुपये ती बिल ती पाठवा लागले. एवढं आमचा त्यांच्यावर आरोप आहे. अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की ते येत नाही. मी म्हटलो ते सगळं मलिदा खायचं काम चाललेलं आहे आणि तुम्ही त्या ज्या माणसाने त्यांना हे बी बोललो साहेब तुम्ही ज्या कर्मचाऱ्यांनी ते मीटर बदलले त्यांना बोलवून घ्या आणि आमच्या समोर त्यांना विचारा की तुम्ही असं का केलं, तुम्ही त्यांना का कल्पना दिली नाही. ते बी साहेब आम्हाला त्याचं प्रत्युत्तर साहेबाकडनं आलेलं नाही आहे. सगळी उडवडूची उत्तर साहेब देत आहेत. तुम्ही कुठून आलाय? मी आता उत्तरेश्वर पेठेतून आलोय. तक्रार नोंदवायलाच आलेलो कारण की मागच्या महिन्यात माझं बिल 170 रुपये आलं. म्हणजे ऍक्च्युली कसं माझं बांधकाम चालू होतं त्यामुळे मीटर बंद होतं, त्यामुळे नुसता कर घेत होते. खरं आता 15 दिवस राहायला आलोय. खरं 15 दिवसात हे बघा माझं बिल 14,800 रुपये बिल आले.
म्हणजे याच्यासाठी मी तक्रार नोंदवायला 15 दिवसात जर 14,800 रुपये जर बिल येत असेल आणि हे बघा इथं बघा हे 854 रिडिंग झाले आणि ह्याच्या मागील रिडिंग आहे 39. म्हणजे हे घरगुतीच वापर करतोय आम्ही काय आमचे रेसिडेंट म्हणजे हे नाही आहे उद्योगधंदा तिथं काय नाही कमर्शियल नाही आहे. 815 मीटर युनिट आता दाखवायला लागलेत ती हे बघा 815 युनिट झालेलं आहे आणि त्याच 14,800 रुपये बिल दिले. म्हणजे याचा अर्थ आम्ही आता काय मीटर आहे फसवीगिरीच आहे आम्हाला स्मार्ट मीटरचं हे काही स्मार्ट मीटर बसवताना तुम्हाला कुठली नोटीस नाही आम्हाला अहो आमचं तिथं आम्ही राहायला नव्हतो त्यामुळे कधी येऊन बदलून गेलेली ते पण माहित नाही आणि आमचं जुनं मीटर तिथंच टाकलंय आणि ते सगळं नवीन मीटर बसवून गेलेली मला माहित नाही. नंतर बिल आल्यावर म्हणलं आम्ही आता स्मार्ट मीटर बसवले आणि त्या पद्धतीने चालू राहील. खरे हे तर गेले 4 महिन्यात बघा हे बिल म्हणजे नुसतं भाडंच येत होतं. जसं आम्ही राहायला गेलो त्यावेळेला एका महिन्यात हिनी 14,800 रुपये बिल करून दिले. आता घरगुतीच वापर घरगुती साधारण किती बिल येते 700-800 किंवा फ्रीज असेल एसी असेल एक 1200-1300 रुपये धरा. मी म्हणते 2 महिन्यात एक 2600 रुपये धरा. अहो एका महिन्यात जर 14,800 रुपये जर बिल अशी यायला लागली तर माणसानं करायचं काय पगार सगळा तिथंच भरायला पाहिजे त्यासनी. हा येणारा 15,000ची प्रत्येकाला पगाराची हे असते 15,000 जर यांची बिल लाईट बिल यायला लागले तर घरात खायचं शिजवायचं काय मग गळपास लावून घ्यायची तयारी करायला पाहिजे. अधिकाऱ्यांना भेटलात अधिकारी काय म्हणतात काय पुढे तुम्ही काय इशारा दिलाय? अधिकारी काय म्हणतात तुम्ही सगळी लाईट बिल आणून द्या आम्ही शहानिशा करतो आणि मग सांगतो. आम्ही काय म्हटलं आता तुम्ही शहानिशा करूपर्यंत आता 2 दिवसात आमच्या घरातली लाईट बंद पडणार आहे ऑटोमॅटिकच बंद पडणार आहे. लाईट बिल आलंय आता 2 दिवसात बंद पडणार मग शहानिशा करूपर्यंत आम्ही वाट बघत बसू तुमची. तर त्यांनी म्हणतात त्याशिवाय आम्हाला काय पर्याय नाही आहे मग तुम्ही बघा तुम्ही काय करायचं. आज आम्ही इथं 10 जण आलोय आमच्या समस्या आता घरोघरी पोचतील असं आम्हाला वाटतंय. आता 10चं 100चं 1,000 व्हायला वेळ लागणार नाही आणि इथं आम्ही आंदोलन करायला पण आम्हाला वेळ लागणार नाही. आम्ही कोणत्याही पावलाला आम्ही नागरिक आहे आम्ही कोणत्याही नेत्याला वगैरे न घेता आम्ही स्वतः नागरिक युवक इथं येऊन आम्ही पुढे इथं आंदोलन किंवा आम्ही काय असेल ते आमच्या पद्धतीनं करणार. याचा जो परिणाम असेल ते त्यांना भोगावं लागणार आहे. कुठलीही जॉब घेतली जात नाही साहेब. त्यामुळे कसं असते काय आले या ऑफिसला जावा ते म्हणतात त्या ऑफिसला जावा तिथं आता मी कमीत कमी 4 ऑफिस फिरून या ऑफिसला आले युनि तर बघतो तर साहेब पण जागेवर नाहीत. आता जे साहेब आलेत का नाही ते दुसऱ्या ऑफिस मध्ये 2 तासांना आले 2 तास आम्ही तो उन्हात वाट बघत बसले साहेब. मार्च महिन्यात मला बिल आले मला बिलच आलेलं दुसरं मार्च एप्रिलचं बिल आलेलं नाही मेचं बिल आलेलं नाही माझी लाईट कट झाल्या. हा स्मार्ट मीटर बसवलेला आहे. हे काय हे मार्च महिन्याचं बिल आहे माझं. बिल भरले हे मार्च महिन्याचं बिल भरले की मोबाईलवर मेसेज येतो ना बिलाचा काय मोबाईलवर काहीच आलेलं नाही आम्हाला आणि लाईट कट झाली आमची. बिल स्मार्ट मीटर बसवण्याच्या आधी तुमचं बिल किती येत होतं आणि आता किती बिल कमी येत होतं आणि आता मला आले 3,960 रुपये. आता मी ह्याच्यावर बघितलं ऍपवर तर 3,960 रुपये आले मला बिल. हे आता हे बिल किती आहे मार्च महिन्याचं मी भरले बघा 840 लाईट बिल आले. आता किती बिल आले? आता मला बिल आले 3,960 रुपये. कोणाचाही प्रॉब्लेम आहे स्मार्ट मीटरचा प्रॉब्लेम आहे का कशाचा प्रॉब्लेम आहे म्हणायचं. हे काय माणसं आम्ही बोलवलं नाही हे आल्यात आणि आम्ही रोजंदार काम करणारी माणसं आम्ही अन्न खायचं का यांची बिल भरत बसायचं. हा करून ठेवले कोल्हापूरची शिव्या ही करून नाही बरोबर आहे साहेब बरोबर आहे शिवी दिली पाहिजे ना. मत मागायला कशी येतात दारात आम्ही मिळून खाणार आहे मत मागायला दारात येतात. ही जी बिलं वाढून यायला लागलेली आहेत आता ही जे सगळे लोक आले तुम्ही आता आलेला आहात त्या सगळ्या लोकांनी वरती तक्रारी केल्या त्यांचं आता मी करायला चाललो होतो मी तक्रार करायला चाललो होतो. आम्ही जाऊन आलोय आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून ते आता थांबलोय इथं साहेब यायला 2 तास लागल्या. काय आपली दाद घेत नाही आहे म्हणताना यांना बोलून घेतलंय आम्ही इथं काय दाद घेत नाही आहे साहेबांच्या इथे तर एकूणच आपण या सर्व परिस्थिती आता सर्व नागरिकांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. जे स्मार्ट मीटर बसवलं ते कोणतीही पूर्वकल्पना न देता कोणतीही नोटीस न देता किंवा त्या घरातले कुटुंबाचे सदस्य कोणी नसताना देखील त्यांनी ते स्मार्ट मीटर बसवलेलं आहे आणि जुनं मीटर काढून नेलेलं आहे. मात्र आत्ताची त्यांची परिस्थिती आहे स्मार्ट मीटर बसवलं शासनाचा आदेश असेल आम्हाला मान्य आहे मात्र जे पूर्वीचं मीटर होतं ते मीटर काढून दुसरं स्मार्ट मीटर बसवलं
यानंतर मात्र या बिलांमध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. दर जो होता तो पूर्वी 800 ते 700 रुपये यायचा, मात्र आता जो येतोय तो जवळपास 2 ते 3 हजारांच्या वरती ही बिलं येत आहेत. त्यामुळे या स्मार्ट मीटर मध्ये काहीतरी गौडबंगाल आहे असा संतप्त सवाल जो आहे तो या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. यापुढे जर स्मार्ट मीटर मधून योग्य त्या दरानं जर बिल आलं नाही तर यापुढे एक जन आंदोलन उभा करण्याचा पवित्रा या सर्व नागरिकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट यशराज साळगावकर सह मी सद्दाम अली, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.